श्री गजानन विजय कथामृत अध्याय 13वा ओवी 1 ते 7। श्री गणेशायन महा संतांना वर देणाऱ्या हे श्रीधरा, हे दयासागरा, हे गोपगोपिकांच्या प्रियकरा, तमालपत्राप्रमाणे नीलवर्ण असणाऱ्या हे श्रीहरी प्रसन्न हो। तुझे ईश्वत्व पाहण्यासाठी जेव्हा ब्रह्मदेवाने यमुना तटावरील गोकुळातील गाईवासरे चोरली, तेव्हा तू लीलेने स्वतः गाईवासरांचे रूप घेऊन ब्रह्मदेवास आपले ईशत्व दाखवलेस। दुष्ट अशा कलियास यमुनेमध्ये यथेच्छ तुडवून नंतर त्याला रमणक द्वीपास धाडले व गोपजनास निर्भय केलेस। तेव्हा हे वासुदेवा, माझ्या दुर्दैवास देखील तसेच तुडवून मला सर्व बाजूंनी निर्भय करावेस। हे हरी, मी तुझा अजाण भक्त आहे, पण तरीही तू माझ्यावर कृपा कर। तुझी कृपा संपादन करण्या इतकी माझी पात्रता नाही, हे जरी खरे असले तरी आता मात्र माझा अंत पाहू नकोस। आपल्या कृपा कटाक्षाने माझी चिंता त्वरित दूर कर। नूतन मठासाठी वर्गणी संचयन। श्रोते हो, आता सावधान व्हा। बंकट, हरी, लक्ष्मण, विठू, जगदेव इत्यादी मंडळी मिळून वर्गणी जमवण्यासाठी गेली। भाविकांनी वर्गणी दिली, पण कुत्सित लोक कुटाळकी करीत म्हणाले, अहो, तुमच्या साधूसाठी वर्गणीची जरुरी का हो पडली? गजानन हे महासंत आहेत असे म्हणताना जे न घडणारे आहे ते महाराज घडतात ना, मग त्यांच्या मठासाठी ही वर्गणी कशाला? कुबेर त्यांचा भंडारी आहे ना, मग दारोदार कशाला फिरता? कुबेराच्या नावे एक चिठ्ठी करा, म्हणजे काम झाले। असे भाषण ऐकताच जगदेव हसून म्हणाला, या भिक्षेचा उद्देश तुमच्या कल्याणासाठी आहे। श्री गजानन महाराजांसाठी मठ वा मठी बांधण्याची आवश्यकता नाही। तुमचे कल्याण व्हावे म्हणून या सगळ्या आटाआटी चाललेल्या आहेत। त्रैलोक्य हाच गजानन स्वामींचा मठ आहे, समस्त वने हा त्यांचा बगीचा आहे, तर पृथ्वी त्यांचा पलंग आहे। ज्याच्या घरी अष्टसिद्धी दासीप्रमाणे राबत असतात तो कधीच तुमची पर्वा करणार नाही। त्याचे वैभव निराळेच आहे। सविता सूर्यनारायणास दिवा कशाला हवा? अंधाराचा प्रतिकार करण्यासाठी तो तर स्वतःच प्रकाश देऊ शकतो। तो मुळातच प्रकाशमय असल्यामुळे त्याला दिव्याचे काज नाही। सार्वभौमास स्वतःची शान राखण्यासाठी कधी हलकार्यांची जरुरी असते का? मनुष्याला ऐहिक वैभवाची इच्छा असते, ती या पुण्य कर्त्यामुळे पूर्ण होणार आहे। रोग बरा करण्यासाठी योग्य औषधाची योजना करावी लागते, प्राण वाचवण्यासाठी नव्हे, हे लक्षात घ्या। रोग्याचे भय हे शरीराला असते, पण प्राणाला ते मुळीच नसते। तसेच प्राणाला जन्म व मरण हे देखील मुळीच नसते। त्याचप्रमाणे तुमची ही सुसंपन्नता आहे, तिचे सर्वार्थाने रक्षण होण्यासाठी आता पुण्यरूपी औषधी प्राप्त होणे आवश्यक आहे ना। संपन्नता हे शरीर असून अनाचार हे त्याला लागलेले रोग आहेत। त्या रोगांचा नाश या पुण्यरूपी औषधाने होणार आहे। म्हणून तुम्ही पुण्यसंचय करा, मनात कुतर्क आणू नका। आपल्या पुण्य कर्मरूपी मेदिनीमध्ये संपत्ती रूपी बियांचा पेरा करा। बीज खडकावर पेरल्यास ते पूर्णतः वाया जाते, त्याला कधीही मोड येत नाही, हे लक्षात घ्यावे। अनाचार व दुर्वासना हे खडक होत, ते ध्यानात घ्या। तेथे जर दाणा टाकला तर किडे पाखरे तो भक्षण करतात। संतांच्या सेवेसमान कोणतेही अन्य पुण्य नाही। सांप्रत गजानन स्वामी हे संतांचे मुकुटमणी आहेत, तर संत कार्यासाठी काही दिले तर ते सर्वथा अगणित होत असते। जमिनीमध्ये एक दाणा टाकला असता त्याचे कणीस होत असते, त्या कणसास एकापासून भरपूर झालेले दाणे येतात। हे चतुर हो, तीच पुण्याची स्थिती असते, हे विसरू नका। असे वास्तवपूर्ण भाषण होताच कुटाळ निरुत्तर झाले। तत्व जर खरे असेल तर त्यापुढे तर्काची गती कुंठित होते। जेव्हा नेता खंबीर असतो तेव्हा वर्गणी भरपूर प्रमाणात जमते। एखाद्या क्षुल्लक माणसाकडून हे वर्गणीचे कार्य कधीही होणार नाही। असो, नूतन मठ निर्मितीस प्रारंभ। ताब्यात आलेल्या जागेवर प्रथम लगेचच एक कोट बांधण्यात आला। गावकरी या कार्यासाठी झटू लागले। मग उणीव कशाची असणार? शेगावात कोटाचे बांधकाम उत्तम प्रकारे चालले असताना बैलगाड्यातून दगड, चुना व रेती असे सामान वाहिले जात होते। त्यावेळी समर्थांची स्वारी जुन्या मठात होती। श्रोते हो, त्यांनी मनात असा विचार केला की आपण तेथे बसल्याखेरीज कामाला गती येणार नाही, म्हणून समर्थांनी कसे कौतुक केले ते ऐका। समर्थांची स्वारी
एका रेतीच्या गाडीवर बसली तेव्हा गाडीवान दूर झाला, कारण तो महार होता. तेव्हा महाराज त्याला म्हणाले, "का रे खाली उतरलास? आम्हा परमहंसांना विटाळाची बाधा होत नसते." त्यावर महार म्हणाला, "महाराज, गाडीवर मी तुमच्या शेजारी बसणार नाही, कारण ते आम्हाला शोभत नाही." मारुती रामरूप झालेला होता, पण तो रामाजवळ बसला नाही, तर तो सदैव रामापुढे हात जोडून उभा राहिला. त्यावर महाराज म्हणाले, "बरं बाबा, मर्जी तुझी. त्याला माझी हरकत नाही. बैलांनो, आज गाडीवाल्याच्या मागून नीट चला." बैलही तसेच वागले. ते कशालाही बुजले नाहीत. गाडीवाल्या वाचून ते ठरलेल्या ठिकाणी व्यवस्थित आले. मग समर्थ खाली उतरले व मध्यभागी येऊन बसले. त्याच जागी सध्या त्यांच्या भव्य समाधीचे काम झालेले आहे. शेगावातील ही जागा सर्वे नंबर 743 व 45 या 2 नंबरात आहे. महाराज ज्या ठिकाणी बसलेले होते तीच भूमी मध्यभागी यावी म्हणून हे असे करणे भाग पडले. या 2 नंबरातून थोडी थोडी जागा घेऊन तो मध्य साधला. असे ते कारभारी चतुर होते. 1 एकराचा हुकूम झालेला होता, पण बांधकामाच्या वेळेला समाधीचा मध्य साधण्यासाठी जागा थोडी कमी पडली. त्यासाठी 11 गुंठे जास्त जमीन घेऊन बांधकाम चालवले. कारण काम पाहून आणखी 1 एकर जागा तुम्हाला देऊ हे अधिकाऱ्यांनी दिलेले वचन पुढाऱ्यांच्या लक्षात होते. त्यामुळेच त्यांनी जादा 11 गुंठे जमीन घेण्याचे धाडस केले. पण एका दुष्टाने चहाडी केल्यामुळे ते प्रकरण विकोपास गेले. त्यामुळे पुढारी मनोमनी थोडे घाबरून गेले. त्यांच्यापैकी जो हरी पाटील होता तो समर्थांना म्हणाला की 11 गुंठे जमिनीचा सखोल तपास करण्यासाठी जोशी नावाचा एक अधिकारी आलेला आहे. त्यावेळी समर्थांनी पाटलाला हसत हसत आश्वासन दिले की जागेबद्दल तुम्हाला जो काही दंड झालेला आहे तो माफ होईल. मग समर्थांनी त्या अधिकारी जोशाला स्फूर्ती दिली. त्यामुळे त्यांनी चालू प्रकारावर शेरा मारला की हा आकारलेला दंड पूर्णतः विनाकारण आहे. त्यामुळे तो दंड गजानन संस्थेला परत द्यावा. मी शेगावला जाऊन चौकशी करून आलो. या घडलेल्या प्रकाराबद्दल दंड होणे योग्य नाही, म्हणून तो माफ केला आहे. असा जेव्हा हुकूम झाला तेव्हा हरी पाटलाला विशेष आनंद झाला. तो म्हणाला, समर्थांचे वाक्य कधीच खोटे ठरत नाही. माझ्यावर नुकतेच एका महाराचे किटाळ येऊन गेले. त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस, तुझ्या एकाही केसाला त्याचा धक्का लागणार नाही असे आश्वासन दिले होते. शेवटी खरोखर तेच घडून गेले. आजच्या दिवशी हा प्रकार देखील तसाच झाला आहे. समर्थांचे वाक्य खोटे ठरले असे कोणीही कधीही ऐकले नाही. असो, त्यानंतर शेगावचे लोक स्वामींच्या भजनी लागले. गंगा भारती व्याधीमुक्त होतो. आता समर्थ नव्या जागेत आल्यानंतर जे काही प्रकार अर्थात समर्थांचे चमत्कार घडले ते आता वर्णन करतो. मेहेकरच्या जवळ सवडद नावाचे गाव आहे. त्या गावातील गंगा भारती नावाचा एक गोसावी शेगावी आला होता. याला महारोग होता. त्याचे सर्व अंग कुजून गेले होते. भेग पडलेली नाही अशी एकही जागा दोन्ही पायांच्या ठिकाणी उरलेली नव्हती. करपदांची बोटे झडून गेली होती. तनूवर लाली चढलेली होती. कानाच्या पाळ्या सुजलेल्या होत्या. सर्वांगास कंडू सुटलेली होती. यास्तव गंगा भारती त्या महारोगाने अतिशय त्रासून गेला होता. समर्थांची कीर्ती ऐकून तो शेगावला आला. श्रोते हो, पुष्कळ लोक त्या गोसाव्याला अडवू लागले की तुला खरोखर रक्तपिती असल्यामुळे तू दर्शनास जाऊ नये. महाराज दिसतील अशा ठिकाणी उभा राहून तू दर्शन घे. त्यांचे चरण धरण्यासाठी कदापिही जवळ जाऊ नकोस, कारण हा रोग अत्यंत स्पर्शजन्य आहे असे वैद्य व डॉक्टर सांगतात. याचा विचार तू आपल्या मनामध्ये कर. पण एकही दिवशी गंगा भारती सर्व लोकांना चुकवून समर्थांचे समक्ष दर्शन घेण्यासाठी झटकन आला. श्रोते हो, समर्थांच्या पायावर डोके ठेवताच समर्थाने त्याच्या डोक्यावर एकदम अतिशय जोराने चापट मारली, म्हणून तो उभा राहून समर्थांना न्याहाळू लागला. मग स्वामींनी आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या थोबाडीत लावल्या. त्याच्या मुस्काटात फाड फाड मारले व वरती त्याला एक लाथ देखील मारली व खाकरून त्याच्या अंगावर एक बेडका टाकला. जो बेडका त्याच्या अंगावर पडलेला होता तोच त्याने समर्थांचा साक्षात प्रसाद मानला. तो त्याने हातामध्ये घेऊन शरीराला चोळला. एखाद्या मलमाप्रमाणे त्याने तो आपल्या सर्व अंगास लावला. तो प्रकार पाहणारा एक कुटाळ तेथे होता. तो गोसाव्याला अशा प्रकारे म्हणाला, अरे बाबा, अगोदरच तुझे शरीर नासले आहे. तशा त्यांनी त्यावर अमंगळ बेडका टाकला. तो तू प्रसाद म्हणून अंगास चोळलास. जा आणि साबण लावून लगेच धुवून टाक. हे असले वेडेपीड जगात फिरू लागले म्हणून अंधश्रद्ध लोक त्यांना साधू मानतात. त्याचा परिणाम असा होतो की अवैध कृत्यांना ऊत येतो आणि तो आल्यावर
स्वाभाविकपणेच समाज रसातळाला जातो. या बाबतीत तुझेच उदाहरण घे. औषध घेण्याचे सोडून तू या वेड्या पिशापाशी धावून आलास की रे? ते ऐकल्यावर गोसावी मोठमोठ्याने हसू लागला व म्हणाला, तुम्ही येथेच चुकत आहात. याचा विचार करा. जसे कस्तुरीच्या पोटामध्ये कधीही दुर्गंधी राहत नाही, तसे साधूजवळ निश्चितच काही अमंगळ राहत नाही. तुम्हाला जो बेडका दिसला तो हा प्रत्यक्ष मलम आहे. पहा, याला कस्तुरीसारखा सुवास येतो आहे. तुम्हाला संशय असल्यास आवर्जून माझ्या अंगास हात लावून तरी पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये थुंक्याचा लेशही नाही. त्यात संपूर्ण औषधी आहेत पहा. बेडक्याला मलम मानण्या इतका मी काही वेडा नाही. तुझा त्याच्याशी संबंध नव्हता, म्हणून तुला तो वरवर बेडका दिसला. समर्थांची योग्यता तू मुळीच जाणून घेतली नाहीस. त्याचे प्रत्यंतर पाहण्यासाठी चल. समर्थ स्नान करतात त्या ठिकाणी एक वेळ जाऊ. आता वेळ करू नकोस. दररोज ज्या जागी समर्थ स्नान करतात तेथील ओली माती मी आपल्या अंगास लावतो. असा तेथे दोघांचा संवाद झाला. मग ते दोघे स्थळावर गेले. तेव्हा कुटाळाला गोसाव्याच्या विपरीत अनुभव आला. दोघांनीही स्नान स्थळावरील माती घेतली तेव्हा गोसाव्याच्या हातातील माती औषधी होऊन बसली. कुटाळाच्या हातात खचितच ओली माती आली आणि तिला किंचित दुर्गंधही येत होता. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ मनात घोटाळला. कुत्सित कल्पना सोडून देऊन तो समर्थांना शरण आला. असो, गोसाव्याला कोणीही आपल्याजवळ बसू देत नव्हते. त्यामुळे दूरवर बसून हा स्वामींच्या पुढे सदैव भजन करीत असे. गंगाभारतीचा आवाज पहाडी व गोड मधुर होता. त्या गंगाभारतीला गायनाचा अभ्यास होता. असे 15 दिवस निघून गेले तेव्हा रोगाचे स्वरूप पालटून गेले. अंगाची लाली कमी झाली. कानांच्या पाळ्या पूर्ववत झाल्या. पायांच्या सर्व भेगा बुजून गेल्या. श्रोते हो, त्यांच्या अंगाच्या दुर्गंधीचा ठाव ठिकाणा राहिला नाही. गोसाव्याचे भजन ऐकून समर्थांच्या मनाला संतोष होत असे. गायन हे प्रत्येक जीवाला आवडत असते. गंगाभारतीला अनसुया नावाची पत्नी होती. ती आपल्या पतीला नेण्यासाठी आवर्जून शेगावी आली. तिच्यासोबत मुलगा संतोष भारती होता. तिने येऊन आपल्या पतीस हात जोडून विनंती केली की आता गावाकडेच चला. तुमची व्याधी बरी झाली हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिले. समर्थ हे साक्षात चंद्रमौळी आहेत, हेच खरे आहे. मुलगा देखील तेच म्हणाला. तो म्हणाला, बाबा, आता तुम्ही गजानन महाराजांचा निरोप घेऊन गावाकडे चला. येथे राहणे पुरे झाले. त्यावर गंगाभारती म्हणाला, मला हात जोडू नको. आजपासून मी अजिबात तुमचा राहिलेलो नाही. स्वामी गजानन ही अनाथांची माऊली असून ती येथे बसली आहे. त्यानेच मला चापट मारून माझी धुंदी उतरवली. अंगाला राख लावली आहेस, पण तुझे चित्त मात्र संसारात आहेत. एक प्रकारे तू भगव्या वस्त्राची विटंबनाच केली आहेस, असे ते सांकेतिक भाषेत बोलले व थापट्या मारून मला जागे केले. हे मुला संतोष भारती, तू तुझ्या आईला घरी ने. येथे जराही राहू नकोस. सवडला निघून जा. जोपर्यंत ही जिवंत आहे तोपर्यंत हिची सेवा कर. ही तुझी माय असल्यामुळे हिला मुळीच अंतर देऊ नकोस. मातेची सेवा केल्यावर तो भगवंतास प्रिय होतो. पुंडलिकाची हकीकत डोळ्यांसमोर ठेवावी. मी जर सवडदात आलो तर पुन्हा पहिल्यासारखा रोग होईल. म्हणून त्या आग्रहास तुम्ही दोघांनी पडू नये. आजपर्यंत मी तुमचा होतो, आता मी देवाकडे जातो. या मनुष्य जन्माचा काही उपयोग तरी करून घेतो. वास्तविक हा उत्तम मनुष्य जन्म जर खरोखर वाया जाऊ नये तर 84चा फेरा चुकेल असे सांगितलेले आहे. केवळ समर्थांच्या कृपेने मला ही उपरती झाली आहे. त्या परमार्थाच्या खिरीत मोहाची माती टाकू नका रे, असे त्याने कुटुंबाला सांगून तिला मुलासह सवडदाला धाडून दिले व आपण तसा शेगावी राहिला. तो समर्थांची पदपदांतरे अतिशय आवडीने म्हणत असे. श्रोते हो, त्याला गायनाची कला अवगत होती. प्रत्यही तो सायंकाळी एकतारी घेऊन व समर्थांच्या सान्निध्यात बसून भजन करीत असे. त्याचे भजन ऐकून इतरांचेही मन आनंदित होई. गायन ही सर्वांचे मनोरंजन करणारी अशीच वस्तू आहे. हा गंगाभारती बरा झाला. त्याचा रोग समूळ नष्ट झाला. पुढे गजानन महाराजांच्या आज्ञेने तो मलकापुरास गेला. असो, मुंडगावी प्रयाण व भंडारा. एकदा पौष महिन्यात झामसिंग शेगावास आला व समर्थांना म्हणाला की माझ्या गावी चला हो. आपणाला अडगावला नेण्यासाठी मी माझ्या भाच्याच्या घरी आलो होतो. समर्था, त्यावेळी आपला असा करार होता की मी आता येत नाही, भलता आग्रह करू नकोस.
पुढे मागे येईल. त्याला खूप दिवस झाले. आता मुणगावात चला. मी आपला भक्त असून माझी इच्छा पूर्ण करा. मुणगावात माझ्या घरी थोडे दिवस तरी आपण राहा. मी सगळी तयारी करून आपणास न्यायला आलो आहे. साधूवर म्हणजे श्री समर्थ झामसिंगाबरोबर मुणगावी आले. त्यांच्या दर्शनासाठी स्त्री पुरुष लोटले. तो आनंद वर्णन करता येत नाही. त्या निमित्त झामसिंगाने खूप भंडारा घातला होता. श्रोते हो, मुणगाव म्हणजे गोदावरीच्या तीरावरील दुसरे पैठण झाले की हो. जसे पैठणात एकनाथ होते तसे मुणगावात संत गजानन होते. तेव्हा तेथे भजनासाठी अमित दिंड्या आल्यात. आचारी स्वयंपाकास लागले. चांगला अर्धा एक स्वयंपाक तयार झाला होता. तेव्हा महाराज झामसिंगास असे म्हणाले, झामसिंगा, आज चतुर्दशी ही अगदी रिक्ता तिथी आहे. त्यामुळे भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. त्यावर झामसिंग म्हणाला, स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आपला प्रसाद घेण्यासाठी भरपूर लोकही जमले आहेत. त्यावर समर्थ म्हणाले, व्यावहारिकदृष्ट्या तुझे बोलणे योग्य असले तरी जगदीश्वरास ते मान्य नाही. झामसिंगा, ते अन्न उपयोगात येणार नाही. तुम्हा प्रापंचिक लोकांना आपलेच खरे व्हावे असे वाटते. मग भोजनाच्या पंक्ती बसल्या तेव्हा एकाएकी आकाश भरून आले. मग मेघांची गर्जना होऊ लागली. डोक्यावर विजा चमकू लागल्या. तुफान झंझावत सुटला. मनातील झाडे कडाकडा मोडू लागली. एका घटकेत सर्वत्र पाणी पाणी झाले. सर्व अन्न वाया गेले. मग झामसिंगाने महाराजांना विनंती केली की महाराज, आता उद्या तरी आजच्यासारखे मुळीच होऊ नये. हे गुरुराया, सगळी मंडळी खरंच नाराज होऊन बसली आहेत. या पावसाचे निवारण करा. हा काही पावसाळा नाही. तरीही बेटा आगंतुक अचानकपणे आमचा नाश करण्यासाठी आला. आता पाऊस पडला तर शेतीचे संपूर्ण वाटोळे होईल बघा. मग लोक म्हणतील की झामसिंगाने हा भंडारा घालून पुण्य केले, मात्र ते आम्हाला भोवले. वा, पुण्याई जोडण्याची ही पद्धत छान आहे. तेव्हा महाराज झामसिंगाला म्हणाले, झामसिंगा, का बरे असा चिंतित होतोस? हा पाऊस उद्या तुला मुळीच दगा देणार नाही. मी आत्ताच त्याचं निवारण करतो. असे म्हणून तो पुण्यराशी आकाशाकडे पाहू लागला. तेव्हा आभाळ निवळले. ढग क्षणात निघून गेले. सगळीकडे ऊन पडले. संतांची सत्ता अगाध असते. हे हे सगळे एका क्षणात घडले. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला पुन्हा मोठा भंडारा झाला. अद्यापही तो नियम मुणगावात चालू आहे. झामसिंगाने आपली सर्व इस्टेट त्या मुणगाव गावात समर्थांच्या चरणी अर्पण केली. पुंडलिकाच्या गंडांतराचे निरसन. त्या मुणगावात अनेक लोक समर्थांचे भक्त झाले. त्यात पुंडलिक भोकरे नावाचा एक तरुण मुलगा होता. हा उकिरडा नावाच्या कुणब्याचा एकुलता एक मुलगा होता. तो ऐन तारुण्यामध्ये समर्थांचा भक्त झाला. मूल जर वाचत नसेल तर वऱ्हाडातील लोक नवस करून उकिरडा हे नाव ठेवतात. असा प्रघात त्या प्रांतात आहे. त्याचप्रमाणे तेलंगणात पेंटय्या आणि महाराष्ट्रात केरपुंजा, त्याचप्रमाणे वऱ्हाडात बालकाचे नाव उकिरडा ठेवत असतात. हा पुंडलिक समर्थांचे दर्शन घेण्यासाठी नियमितपणे वद्य पक्षात वारीला शेगावास येत असे. जसे की ते वारकरी वद्य पक्षात इंद्रायणीच्या तीरावरील देहू, आळंदी गावांना जातात, तसे वऱ्हाडात हा अत्यंत भावभक्तीने वद्य पक्षात शेगावात येऊन वारी करीत असो. एकदा वऱ्हाडात ग्रंथिक सन्निपात म्हणजे प्लेग नावाच्या रोगाने अतिजोर धरला. त्यामुळे गावच बाहेर पडले. या तापात असे होते की सुरुवातीला थंडी वाजते, नंतर तापामुळे अंग तापते, डोळे लालबुंद होतात आणि लगेच सांध्यावरील कोठेतरी गाठ उठते. ती झाल्यावर त्यापाठोपाठ वाताचा झटका येतो. मग रोगी बरळू लागतो. त्याला काहीही शुद्ध राहत नाही. त्याच्या अंगाची लाही लाही होते व तो वारंवार बेशुद्ध पडतो. पूर्वी हा विचित्र रोग भारतखंडात नव्हता. युरोपात त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. ती साथ इकडे आली व गावागावातून पसरली. त्याचा प्रतिकार करण्यासाठी लोकांनी आपली घरेदारे सोडून दिली. त्या दुर्धर साथीचा फेरा मुणगावात आला बघा. त्याच वेळी पुंडलिकाची वारी आल्यामुळे तो शेगावास निघाला होता. घरातच त्याला थोडी कसकस आलेली होती, पण ती गोष्ट त्याने लपवून ठेवली. मग त्याने आपल्या पित्या समवेत शेगावची वाट धरली. 5 कोस गेल्यावर त्याच्या अंगात ताप भरला. त्याच्याकडून एकही पाऊल जमिनीवर टाकवेनासे झाले. त्याच्या बगलेत गाठ उठल्यामुळे तो रस्त्यातच हैराण झाला. त्याला असे पाहून बापाने विचारले, पुंडलिका, तू का रे असे करतो आहेस? पुंडलिक वडिलांना म्हणाला, बाबा, मला ताप आला आहे व आता काखेत एक गोळा उठलेला आहे. सारे अवसानच संपले आहे.
मला आता मुळीच चालवत नाही. मी आता काय करू? होय रे दुर्दैवा, माझी ही वारी चुकली. हे स्वामी दयाघना, माझ्या वारीस खंड पडू देऊ नकोस. हे भक्तवत्सला कृपानिधी, तुझ्या दिव्य चरणांचे दर्शन दे. वारी सांग झाल्यावर मग खुशाल ताप येऊ दे. जरी शरीर सांडले तरी मला त्याची पर्वा नाही. ही वारी म्हणजे माझा पुण्याचा ठेवा आहे. तिचे आता रक्षण कर. ही सात वैरीण बनून वारीचा नाश करीत आहे. शरीरात जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंतच परमार्थ घडतो. मुलाची ती अवस्था पाहून बापही चिंतातूर झाला. तो देखील रडू लागला व म्हणाला, देवा, माझा एकुलता एक पुत्र, माझ्या वंशाचा एक दिवा आहे, तो तू नेऊ नकोस. उकिरडा आपल्या मुलास म्हणाला, बाळा, आता यावेळी तुला बसण्यासाठी गाडी घोडा आणू का? त्यावर पुंडलिक म्हणाला, वारी तर पायीच व्हायला पाहिजे. यासाठी उठबस करीत कसे तरी शेगावला जाऊया चला. मध्येच मृत्यू झाला तर माझे शव तरी शेगावला ने. आता शोक करू नकोस, एवढेच माझे सांगणे आहे. मग बसत उठत व अतिशय त्रास सहन करत पुंडलिक शेगावला आला. स्वामी समर्थास पाहून त्याने दंडवत घातले. तेव्हा समर्थांनी माव केली. त्यांनी एका हाताने स्वतःचीच काख खूप जोराने दाबली आणि मधुर वाणीने ते म्हणाले, पुंडलिका, तुझे गंडांतर टळलं बघ. आता तिळभरही त्याची चिंता करू नकोस. महाराज असे बोलता क्षणी पुंडलिकाची गाठ जागच्या जागी जिरून गेली. तापही उतरला. अशक्तपणामुळे शरीराला कापरे तेवढे उरलेले होते. पुंडलिकाच्या आईने आपल्या हातातील नैवेद्य वाढून आणला. समर्थांनी त्या नैवेद्याचे 2 घास घेताच पुंडलिकांचे ते कापरेही बंद झाले. पुंडलिक अगदी पहिल्यासारखा झाला. अशक्तपणा तेवढा थोडा राहिला होता. हे निश्चितच त्याच्या गुरुभक्तीचे फळ होते. त्यामुळे अंधांनो, डोळे उघडा. जर योग्य गुरु असेल तर त्याची सेवा वाया जात नसते. जर घरी कामधेनू असेल तर इच्छा का नाही पूर्ण होणार? मग सांग वारी करून पुंडलिक मुणगावाला गेला. हे चरित्र जो उत्तम प्रकारे पठण करील त्याचे गंडांतर टळेल. श्रोते हो, संतांचे चरित्र हे केवळ कहाणी नसून ती अनुभवांची खाण आहे, हे लक्षात घ्या. मात्र संत कथांच्या बाबतीत मनामध्ये अविश्वास येता कामा नये. श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नावाचा ग्रंथ भाविकांसाठी सुख प्राप्त करून देणारा हो, एवढेच देवा तुझ्याकडे मागणे आहे. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य त्रयोदशाध्यायस्य महाराष्ट्र भाषायां कथामृतं समाप्तम्. जय गजानन.